बाणगुळांनो, हे जेल आहे. हे जेल घेतल्यानंतर तुमचं शुद्धीकरण होणार. बाबा हे जेल कशाचं आहे? अरे हे माझ्या सूचं जेल आहे. सू 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 हा नेपाळी शब्द आहे. याची किंमत आहे 3,667 रुपये. 3 लाख? अहो 3 लाख काय, 5 लाख जाऊन दे. पण याने मग खरंच भविष्य बदलं कॅप्टन, याचे माझं शुद्धीकरण होईल का? कॅप्टन, पण याने माझं नशीब बदलं का? अरे हेच तर हरामखोरानं तुम्हाला समजायला पाहिजे. हा, अरे असलं जेल घेऊन काय नशीब बदलतं काय? पहिले अरे नशीब आपण मेहनत केल्यावरतीच बदलतं. हे आगोरी पूजा पाठ जर मला जमत असते ना, अरे जगात चाललेलं युद्ध मी 0 मिनिटात थांबवलं असतं. अरे पुढच्या 5 मिनिटात मी जगतोय का मरतोय हा, याची मला काय कल्पना नाही. आणि मी कसलं तुमचं भविष्य सांगणार रे बाणगुळांनो. अरे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अरे या थोर महापुरुषांच्या महाराष्ट्रात आपण राहतोय. हा, अरे आपल्या थोर महापुरुषांनी कधी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात शिकायला जाताना कधी अंधश्रद्धेचा विचार केला नाही. हा, अरे महात्मा फुले यांनी कधी माणसात भेदभाव केला नाही. अरे थोर महापुरुषांच्या महाराष्ट्रात आपण राहतोय. अरे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे युद्धाला जाताना कधी अमावस्या पौर्णिमा बघितली नाही. अरे आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची, शूरवीरांची भूमी. अरे स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिकवतो आपला महाराष्ट्र. परत स्त्रीला हात लावणाऱ्याचे हात कलम करणारा आपला महाराष्ट्र आहे. हा बाणगुळांनो, असं बघू नका. उठा, जागे व्हा. हा, आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. हे बघा, ज्याच्या मेहनतीवर विश्वास नसतो ना, तो अशा बाबा बुवांच्या नादी लागतो. हा, कळलं काय? सुधरा जरा, सुधरा.